निलेश दादा मेंगडे यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होतं. आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवराला विनंती आहे आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं. दिवाळीचे सन्माननीय प्रवीण भाऊ माता यांचं देखील प्रामुख्याने शुभागमन होतं. मान्यवराला देखील विनंती आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. बहात्तर 34 व्हाईट कलरची सूट कोणाची असेल तर विनंती कृपया थोडी साईडला पार्क करा. आजच्या दिवसातील दुसरा प्री क्वार्टर फायनलचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये अखिल कासरामुली क्रिकेट क्लब कासरामुली या दोन संघांमध्ये नॉकआउटचा सामना. त्यामुळे परफेक्ट यॉर्कर ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि या चेंडूचं प्रत्युत्तर मात्र तिथे प्रतापकडे नाहीये. एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पुढे जाऊन पोहोचेल फलकावरती धावाच्या 2 धावा. गोलंदाजीच्या मार्गवरती संघाचा असणारा संघनायक संघाचा मुख्य नेता ओंकार अर्थात नाना बिलारे तो गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूने बाहुबली प्रसाद पवळे, दुसऱ्या बाजूने प्रताप. त्यामुळे हा चेंडू वन साइडला मिड विकेट मध्ये प्रसादच्या पाठमधून चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 धावा. रोशन जोडीसाठी अर्धशतकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक चैतन्यदादा गोळे यांच्या माध्यमातून होतं. ऑनलाईनच्या माध्यमातून ते पारितोषिक देखील जमा झाले. मान्यवरांचा मनापासून आभार. चौकाराच्या मदतीने स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये वाढेल. संघाचा धावा पुढे जाऊन पोहोचते. धपलकावरती धावात 6 धावा. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असणारा ओंकार विलारेला आपण पाहतोय. संघाचा संघ नाही. पुन्हा ओंकार या समोर प्रसाद पाटणे हा स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रत्येकाच्या चेंडू पर्यंत एका टप्प्यावरती चेंडू अडवला. डायरेक्ट पिक आहे पाहतोय गोलंदाजच्या हातामध्ये. त्यानंतर कोणत्या प्रकारे जास्त धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. केवळ मैदानाच्या आतमध्ये जी एक सिंगल आली आहे एका धावेच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. धपलकावरती धावा आहेत 7 धावा. 7 धावा धपलकावरती. ते 7 एकमेकांना फलंदाजाला द्यावी लागेल. गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं आहे. ओंकार या त्यामुळे मात्र सुंदर फटका खेळला. जसा आला तसा चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. वेगाचा मात्र फायदा घेतला प्रतापने आणि शेवटच्या चेंडूवरती खेळला एक सुंदर चौकार. 4 धावा. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. चैतन्य गोळे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मान संपन्न केला जाईल. पहिल्या षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डवरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 11 धावा. गाडी नंबर 1626 जी कोणाची गाडी असेल विनंती कृपया गाडी साईडला पार्क करा. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती अमित गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालाय. त्यावेळेस पहिला चेंडू लॉंगऑफ मध्ये बंटी लांडगे प्रयत्न करतोय परंतु थोडासा दूर राहील आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. पेठ शहापूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय निलेश भाऊ मेंगडे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय.
अमित पुन्हा या समोर प्रसाद त्यामुळे 6 चेंडू बॅटची कडे स्टँडच्या पाठीमागे ओंकार चेंडूच्या बॅटवर एक सिंगल तर घेतली. दुसरा धावेचा प्रयत्न जागा सोडले. फेकी येते डायरेक्ट हिटचा प्रयत्न वेगवान केलेली फेकी परंतु 2 धावा रोखू शकला नाही. एकच प्लेयर बाहेर होता. आत आत दोन धाब्यांच्या मदतीने स्कोर वाढेल. संघाचा डबल पुढे जाते. डबल का वरती धावा त्या 17 धावा. पुढचा चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. चांगला क्षेत्ररक्षक मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. तोपर्यंत एका धावेचा प्रयत्न आणि एक सिंगल सुखरूपरित्या मैदानाच्या मध्ये कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. डबल पुढे जाते. डबल का वरती धावा त्या 18 धावा. उचलली घेणारा चेंडू डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा एका सिंगल धावेचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झाला. आलेल्या सिंगलच्या मदतीने कासरसाई संघाची डबल कावरती आतापर्यंत 19 धावा ज्या नोंदवल्या गेलेल्या. दुसऱ्या षटक मैदानाच्या मध्ये मार्कस अजून 2 चेंडू आलीच्या या षटकातील बाकी आहे. 4 चेंडू मध्ये 8 धावा अमितने खर्च केल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा आता या यावेळेस मात्र बिग हिट. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे प्रसादच्या बॅट मधून येतोय षटकार. 6 धावा. एक एक मार कडे घे. दोन लावून टाक. मात्र पुन्हा धावा पाहतो. चांगला चेंडू जागा बनवून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु कोणत्या प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये येत नाहीये. 2 षटकांचा खेळ झाला. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 25 धावा. पहिला चेंडू वरती चेंडू पाठवलाय सरस सीमारेषेच्या पलीकडे. समीरच्या स्वागत केलं इथे षटकाराने. 6 धावा. प्रताप त्यावेळेस पुन्हा एकदा चेंडू पाठवला सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा षटकार.
गोलंदाज समीर पुन्हा देतो या. त्यावेळेस लागोपाठचा लगातारचा तिसरा षटकार. प्रताप शितोळे ऑन फायर. लागोपाठचे 3 षटकार. राहुल या कोपऱ्यात गेलाय. त्या माणसाची तिथे 43 धावा संघाच्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाज समीर पुन्हा एकदा. त्यावेळेस पुन्हा एकदा विकेट. प्रताप शितोळे सेट ऑन फायर. लागोपाठचा लगातारचा 4था षटकार. लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार खेळलेत प्रतापने. आज मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये बराचसा संघर्ष या खेळाडूने केला, परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये लागोपाठच्या 4 चेंडूवरती 4 षटकार या खेळाडूने खेळलेत. पुन्हा फिर से मार. प्रताप शितोळेचा मार. लागोपाठचा लगातारचा 5वा षटकार. लागोपाठच्या 5 चेंडूवर झालेले 5 षटकार. संघाच्या मोठ्यावरती धावा त्या 55 धावा. 8 चेंडूमध्ये 35 धाव्यांची खेळी करतो प्रताप. प्रताप आज एक नवीन प्रताप. सन्मान दिलाय. खेळाडू उक्ती दाखवली प्रतापने. 5 चेंडूमध्ये 5 षटकार जरूर खेळले, परंतु शेवटच्या चेंडूवरती सन्मानजनक एक सिंगल घेतली. गोलंदाजाला आधार दिला. प्रतापचा खेळ आवडला असा खेळाडू तिचा आवडली असेल ना, टाळ्या व्हायला काहीच हरकत नाही. गोलंदाजाचा आदर केला त्याने आणि शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल घेतली. 3 षटकांचा खेळ झालाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 56 धावा. शेवटचा षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज प्रत्येक गोलंदाजीच्या मार्गवरती दाखल झाला. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो. 1-1 स्वरूपाचा पाठवरती येत. पहिला चेंडूचा डॉट आला. वाईट बॉल. त्यावेळेस मात्र खोदून काढला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू पाठवला सरळ सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप मात्र थांबायला तयार नाही. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. अकरा पहिला चेंडू डॉट आहे. गोलंदाज पुन्हा देतो या. त्यावेळेस पुन्हा फुलटा चेंडू. सुंदरीचा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक आहे. लागोपाठचा लगातारचा 2रा षटकार.
या पूर्वीच्या षटकामध्ये लागोपाठच्या 5 चेंडूमध्ये 5 षटकार खेळले प्रतापने. शेवटच्या चेंडूमध्ये आदर दिला. शेवटचं षटक महत्वाचा सामना. पुन्हा त्या शेवटच्या षटकामध्ये लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार खेळले. 12 चेंडू 48 धावेवरती नाबाद खेळी करतोय प्रताप. हा चेंडू सुंदरचा फटका खेळला. क्षेत्राच्या गुरुबदून चेंडू परत होतो. एक सिंगल तर घेतली. थोडासा पंप चेंडू निसटलाय. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज प्रसाद मदत इथे होईल. धाव बाद. विकेट आली. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज जाईल माघारी. एकूण 70 धावा डबल कव्हर येतात. गोलंदाज प्रतीक पुन्हा एकदा. हा चेंडू सुंदरचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक यश होते. चेंडू पर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. आणि याच सिंगलच्या मदतीने 14 चेंडू मध्ये वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करतोय प्रताप शितळे. 14 चेंडू 50 धावेची नाबाद खेळी. सत्तर धावा संघाच्या डबल कव्हरती नोंदवल्या गेल्या. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुंदररित्या तिथे फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक धावजी मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल. आणि या सिंगलच्या मदतीने पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 71 धावा प्रथमता बॅटिंग करत असताना मुळशी सम्राट कासरसाई संघाने बनवल्या 72 धाव्यांचं टार्गेट. अरे सिद्ध्या तुला काय सांगितलं आणि तो आहे म्हणला इथं ले राखो तुक 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 तुक.
बॉल कुठला बॉल स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक रोहिदास भाऊ गोंटे यांचं प्रामुख्याने शुभागमन होत आहे. भाऊचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. सिक्सर राहिलं फक्त. स्पर्धेच्या निमित्ताने सन्मान्य तुकाराम भाऊ बोंद्रे आणि लमा गायतलकर या मान्यवरांचे या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन झालंय. मान्यवरांचं शुभागमन होतंय आणि चेंडू पुन्हा जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 7 सिक्सर राहिले ना 3 ओव्हर मध्ये.
कधीची असं ना असं ना मी बसलोय काय नाही ऐकत. दोन 2.2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली ती 23 धावा, 3 गडी बाद. उर्वरित 10 चेंडूमध्ये अजून 49 धावांची गरज. स्ट्राईकवर येतो ओमकार नाना भिलारे. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 9 चेंडूमध्ये अजून 47 धावांची आवश्यकता. समीकरण पुन्हा एकदा बदलते. उर्वरित 8 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. बाईकवर तो ओमकार नाना भिलारे. चेंडू गेला तर थेट सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी चौकार. उर्वरित
7 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता. बोलवर टप्प्याचा चेंडू आणि चेंडू गेला तर लॉंग ऑनच्या दिशेने थेट सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी षटकार. उर्वरित 6 चेंडू आणि 37 चेंडू. अरे भाई